आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज, सत्य हेच जे तुमच्या समोर। शिवसेनेचा जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना घेराव। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान मे, जून, जुलै या 3 महिन्यांचा हजारो महिलांना लाभ न मिळाल्याने हजारो लाडक्या बहिणी वंचित चौकशी करून तात्काळ सन्मान निधी मिळावा। जिल्हा प्रवीक्षक जाधव यांना शिवसेनेच्या वतीने घातला घेराव। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान योजना महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब व महायुतीच्या नेत्यांनी ही क्रांतिकारी योजना चालू केली। या योजनेमुळे राज्यातील करोडो लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये प्रमाणे दर महिन्याला सन्मान निधी चालू करण्यात आला। महिला भगिनींना परिवाराचा आर्थिक गाडा चालवत असताना या योजनेमुळे खूप मोठा दिलासा मिळाला व राज्यातील करोडो बहिणींचा हक्काचा भाऊ म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सर्व बहिणी म्हणू लागल्यात। परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मे, एप्रिल, जून, जुलैचा सन्मान निधी लाडक्या बहिणींना मिळालेला नाही। धुळे जिल्ह्यातील हजारो बहिणी वंचित राहिल्या आहेत। शासनाच्या काही सूचना असतील, कागदोपत्री चौकशी असेल तर आपल्या कार्यालयामार्फत आवाहन करून फेर तपासणी करून पात्र महिलांना तात्काळ मागील 3 महिन्यांचे व चालू महिन्याचा निधीची शिफारशी शासन दरबारी तात्काळ करावी व धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना लाभ मिळवून द्यावा अशी विनंती शिवसेनेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या विरोधात आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे। यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे, मनोज कोळेकर, प्रवीण वाडलेकर, बबलू शेख, अनिल जगताप पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। शासन तुम्ही ऐका, आता शासन या लाडक्या बहिणींप्रती प्रचंड संवेदनशील, पण तुम्ही काय करता माहितीये का? तुम्हाला असं वाटतंय जर तुमच्या खिशातून तो पैसा जाणार, जर कोणाचा बंद झाला असेल तर तो बिचाऱ्याला काही माहितीच मिळत नाही, का बरं बंद झालं त्या महिलेला, त्या भगिनीला मिळतच नाही माहिती। तुम्ही करा ना, तुम्हाला शासनाचे आदेश आहे ना, त्याच्याप्रमाणे तुम्ही काम केले पाहिजे। तुमच्या लोकांनी त्या लोकांना कुठे अडचण येत आहे त्याचा विस्तार केला पाहिजे। ते पैसे का बंद झाले ते परत चालू झाले पाहिजे। तो कर्मचारी बघा भाऊ काय करतो, तो पाहतो आधार कार्ड घेतो, काय सांगतो तुमच्या घरात किती जण घेता एरिया लावलाय, तो लहान एरिया दाखवतो तिथे आणि सांगतो ह्या याद्याच्या आम्ही तिकडे देऊन दिल्या। निकषात बस असेल ना तर आम्ही फोर्स नाही करणार, पण निकषात असून पण जर तुम्ही त्यांचे बंद केलेले असतील विनंती करेल की आमचे जे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना ज्या वर्ग केल्या आपण त्यांना जातो इथून तिथे जातो आम्ही, आपण त्यांना भेटले। शेवटी बघा ही जबाबदारी तुमची संयुक्त जबाबदारी आहे, संयुक्त जबाबदारी। महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी नव्हे तर या डिपार्टमेंटची जबाबदारी भाऊ लक्षात ठेवा। पैसे मिळत नाही मिळत हे जे नाही का हे त्यांच्याकडून काम करून घेत आहे। ठिकाणी शिवसेनेच्या वतीने महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं। गेल्या मे महिन्यापासून मे, जून, जुलै या काळामध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये आणि धुळे महानगरामध्ये त्याचा लाभ मिळालेला नाहीये। परंतु शासनाने एक पत्र महिला बाल कल्याणला या ठिकाणी दिलं होतं की ज्या महिलांना पैसे मिळत नसतील त्यांची पात्र तपासणी करून आम्हाला शासनाला त्या ठिकाणी अहवाल सादर करा। परंतु महिला प्रकल्प विभागाचे जे महिला विभागाचे जे दोघं कार्यालय आहे, या दोघं कार्यालयामध्ये अत्यंत उदासीनता या ठिकाणी आम्हाला दिसून आलेली आहे। अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीत आणि जर अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी काम करायला तयार नसतील तर ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे मिळत नसतील तर याला जबाबदार कोण? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी जी कल्याणकारी योजना महिलांना चालू केलेली आहे, या योजनेमुळे जो सन्मान निधी 1500 रुपये ज्या आमच्या महिला भगिनींना मिळतो, त्या 1500 रुपयामुळे त्यांना जीवनाचा आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे। पण प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये आणि महानगरामध्ये हजारो भगिनी त्या ठिकाणी वंचित राहत आहे। आम्ही प्रशासनाला विनंती केली की ज्या काही अडचणी असतील त्याचा सर्वे करा आणि ज्या पात्र आमच्या भगिनी असतील त्यांना त्या ठिकाणी पात्र करून या ठिकाणी योजनेचा लाभ द्या। 8 ते 10 दिवसामध्ये जर यांनी सर्वे पूर्ण करून शासनाला अहवाल जर नाही दिला तर या दोघं कार्यालयावर या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन या ठिकाणी जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।